नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 12 ऑगस्ट 2026ला आलेली आहे आषाढी अमावस्या. अतिशय महत्त्वाचा दिवस. या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत. पण खरं तर या अमावस्याला आहे ना बघा, अतिशय ही का महत्त्वाची असते, कारण या दिवशी बरेच जण आपण म्हणजे सगळेच जण गटारी अमावस्यासुद्धा असं म्हणतात या दिवशी. पण खरं म्हणजे गटारी नसून गतहरी असा शब्द आहे. तर गतहरी अमावस्या आहे, परत तसंच दीप अमावस्यासुद्धा आहे. तर अशा विविध नावाने ओळखल्या जातात. आषाढी अमावस्या 3 गोष्टींसाठी महत्त्वाची आहे. पहिली तर या दिवशी गतहरी अमावस्या आहे. आपण जे काही खाल्लं आहे, जे काही घडलं आहे आपल्या हातून, त्याचं हरण करायचं असतं. आपण देवाला एक वचन देत असतो की आजपर्यंत मी जो मांसाहार खाल्ला आहे तो शरीरासाठी योग्य नाही आहे, त्याचं मी हरण करणार आहे. किंवा माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही दुःख संकट घडलेलं आहे, जे काही वाईट कृत्य माझ्याकडनं घडलं आहे, तर ते आता संपणार आहे आणि नव्याने काहीतरी चांगलं घडणार आहे. म्हणून या अमावस्याला आहे ना गतहरी असं नाव पडलं आहे. आणि दुसरं असं आहे की बघा, हा दिवस पितरांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण असं म्हणतात की बघा, हा जो दिवस असतो ना पितरांचा, तर ते पितृलोकातून मार्गस्थ होतात म्हणजे आपल्याकडे येण्यासाठी. आणि पितृ अमावस्या ज्या दिवशी असते, सगळ्यात म्हणजे मोठी अमावस्या असते ही, तर आपल्याकडनंच बघा मानपानसुद्धा ते घेतात आणि हे त्यांच्या ठिकाणी ते मार्गस्थ होत असतात नंतर. तर त्यासाठी आपल्याला या दिवशी आहे ना पितरांसाठी सुद्धा सेवा करायची असते. तर म्हणून हा दिवस जो असतो, तर हा दिवस पितरांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि तिसरं म्हणजे कारण काय आहे की आषाढी अमावस्याला आईने मुलांचं औक्षण करायचं असतं. ते औक्षण कसं करायचं असतं, काय करायचं असतं, या संदर्भातली माहिती आज आपण बघणारच आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आषाढी अमावस्याला प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी बघा मुलांचं औक्षण केलं नाही जात, तर काही ठिकाणी कणकेच्या दिव्यांनी मुलांचं औक्षण केलं जातं. काही ठिकाणी कणकेचे गोड दिवेसुद्धा बनवले जातात आणि त्याच्याने औक्षण केलं जातं. तर काही ठिकाणी काहीच केलं जात नाही. मग तुमच्याकडे जर काहीच केलं जात नाही तर तुम्ही कसं औक्षण करणार, तर का औक्षण करावं या संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे. तर बघा, आता 12 तारखेला अमावस्या आलेली आहे. सगळ्यात आधी एक उपाय आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण औक्षण कसं करायचं, कधी करायचं ते बघूया. तर आता 12 तारखेला बघा दिवसभर अमावस्या असणार आहे, कारण की 11 तारखेलाच रात्री ही सुरू होणार आहे आणि 12 तारखेला ही अमावस्या संपणार आहे. थोडक्यात काय, तर बघा जे काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ना, तर ज्या काही सेवा सांगणार आहे ते तुम्हाला 12 तारखेलाच करायच्या आहेत. आता आपण बघूया. बघा, आता 12 तारखेला मुलांच्या शाळा असणार आहेत. तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा, सकाळी लवकर आता मुले शाळेत जाणारच आहेत, पण शक्यतो तुम्हाला सांगते 12च्या आत तुम्हाला मुलावरनं भात उतरून टाकायचा आहे. तर हा भात आपण असा का उतरावा, कशासाठी उतरावा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, मासिक धर्म, सुताक, विटाळ वगैरे असेल तर या गोष्टी तुम्हाला करता येणार नाही. आईने सेवा करावी, नक्कीच चांगला आहे याचा फायदा. पण जर काही मासिक धर्म असेल, काही अडचण असेल, तर वडिलांनी किंबहुना आजी आजोबांनी केली ही सेवा तरीसुद्धा चालणार आहे. तर वेगळा भात शिजवायचा आहे तुम्हाला. आता बघा, 90% मुलांची शाळा सकाळीच असते. सकाळीच तुम्ही उतरून घ्यायचं आहे. तर शाळेत जाण्याच्या आधीच तुम्ही भात उतरून घ्यावा. तर तुम्ही पण आंघोळ केलेली असावी आणि मुलांनीसुद्धा आंघोळ केलेली असावी. नंतर तुम्ही त्यांच्यावरनं भात उतरू शकता. काय करायचं आहे बघा, वेगळा भात शिजवायचा आहे तुम्हाला आणि त्या भातामध्ये तुम्हाला मीठ अजिबात टाकायचं नाही आहे, तूप वगैरे, दही वगैरे असं काहीच टाकायचं नाही. फक्त तो भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि तुम्हाला एका वाटीमध्ये तो भात घ्यायचा आहे थोडासा आणि तुमच्या घरात तुमच्या मुलांवरून तो भात उतरवायचा आहे. आणि उतरवताना तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता आपण तो भात उतरवणार आहे, तर मनामध्ये एकच करायचं की माझ्या मुलाचा हट्टीपणा कमी झाला पाहिजे, माझा मुलगा सगळं ऐकतो किंवा माझा मुलगा सुखरूप आहे. ज्या काही तुमच्या अडचणी असेल, मग मुलगा अभ्यास करतो, तर मनात एकच असं सकारात्मकता विचार करून तुम्हाला तो भाताचा उतारा करायचा आहे. 7 वेळा, म्हणजे मुलांच्या डोक्यांपासून ते पायांपर्यंत व्यवस्थित भात उतरवायचा आहे. 7 वेळा तोच भात उतरून गच्चीवर तुम्ही ठेवून द्यायचा आहे, बाल्कनीमध्ये ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून पक्षी तो भात खातील. आणि समजा तुमच्याकडे तो भात ठेवायला कुठे जागा नसेल तर मग तुम्ही कुठे ठेवला तरी चालणार आहे. शेवटी बघा, प्राणी खातील आणि या पद्धतीने तुम्हाला तो भात ठेवायचा आहे. तर हा झाला पहिला उपाय. आता दुपारी 12च्या आत तुम्हाला हा करायचा आहे. आता हा झाला पहिला उपाय. आता तुम्हाला दुसरं सांगते बघा, इच्छा. दुसऱ्या हा उपाय, मुलाचं औक्षण का करावं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आषाढी अमावस्यालाच औक्षण का करावं. त्याच्या मागची एक कहाणी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता, त्याचा सखा मामा म्हणजे कंस मामा हा काय करायचा, कोणाला तरी त्याचा
वध करण्यासाठी पाठवायचा। मग श्रीकृष्णाच्या तेजाने एक राक्षस होता जो खूप विकृत होता आणि श्रीकृष्णाच्या तेजाने त्याला ठार मारलं होतं। तर तो दिवस म्हणजेच आषाढी अमावस्या होती आणि त्या दिवशी तिथल्या ज्या काही गोपिका होत्या त्याच्याबरोबर माता यशोदेने आणि तिथल्या ज्या काही गोपिका होत्या त्यांनी भगवान श्रीकृष्णाचं औक्षण केलं होतं की जेणेकरून तुझ्यामधलं जे काही तेज आहे हे असंच राहू दे आणि तुझ्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा तुझ्यावर जो काही हितशत्रू आहे त्याचा नाश होऊ दे। म्हणूनच या दिवशी आपणही आपल्या मुलाचं औक्षण हे केलं पाहिजे। आता आजकाल मुलगा मुलगी असं अजिबात भेदभाव नाही आहे। तुमच्या घरामध्ये छोटे मुले असतील तर त्यांचं तुम्हाला औक्षण करायचं आहे। तर तुम्हाला मी आधी सांगितलं तसं की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते। काही ठिकाणी केलं जातं, काही ठिकाणी केलं जात नाही मुलांचं औक्षण। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता। आता बरेच जण बघा साधे दिवेसुद्धा बनवतात किंवा त्याच्यानेसुद्धा औक्षण करतात किंवा कणकेचे दिवेसुद्धा बनवतात। तर तुम्ही त्याचंसुद्धा औक्षण करू शकता किंवा घरातील एखादी पंथी घरातील जो काही दिवा असेल तो तुम्ही समजा की दीपपूजन तुमचं झालं तर संध्याकाळी तुम्ही जरी केलं त्याच्यातला एक दिवा घेतला आणि जर मुलाचं औक्षण केलं तरीसुद्धा चालणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्ही औक्षण कसं करता ते महत्त्वाचं नाही, पण दिव्याने करता तुम्ही, हा वेगळा भाव आहे। पण तुम्ही तुमच्या मनातली तुमच्यातली सकारात्मकता आहे, तुमची वृत्ती चांगली आहे ना, मग आपल्या मुलांप्रती, कारण जेव्हा आपण औक्षण करत असतो तेव्हा काय करायचं असतं तुम्हाला सांगते। आता सगळ्यांना माहीतच असेल पण परत एकदा सांगते, पूर्व किंवा पश्चिम दिशेला आपण म्हणजे आपल्या मुलांना बसवायचं आहे एक आसन किंवा पाटावर तुम्ही मुलांना शेजारीच लगातार बसवा। बसून झाल्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करा। दीपपूजन केलं आहे त्याच्यातला एक दिवा घ्या, मुलांवरतून तो दिवा 3 वेळा किंवा 5 वेळा तुम्हाला उतरवायचा आहे आणि उतरताना काय म्हणायचं आहे, रामरक्षा। तर रामरक्षा म्हणायची आहे तुम्हाला, कारण रामरक्षेमधून प्रभू श्रीरामांना आपले हात पाय अंग आपल्या शरीरातील प्रत्येक भागासाठी आपण प्रार्थना करत असतो की माझे डोळे कान नाक हातपाय सुखरूप ठेवू दे। तर ही रामरक्षा तुम्हाला 1 ते 9 ओव्यांपर्यंतच ही म्हणायची आहे, नंतर फलश्रुती आहे। मग कसं म्हणायचं आहे, आता बघा, माझा मुलगा आहे किंवा मुलगी एकत्रित तुम्ही बसवलं आहे, दोघांचं औक्षण कराल। प्रत्येकाला रामरक्षा वेगळी म्हणायची गरज नाही आहे, दोघांनाच एकत्र बसवा, दोघांचं एकत्रित औक्षण करा आणि 1 ते 9 ओव्यांपर्यंत तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे। आणि बघा, तुम्हाला जर रामरक्षा म्हणता येत नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही यूट्यूबला जरी लावून दिलं तरी चालणार आहे असं केलं तरी। तर त्याच्यानंतर बघा, तुम्हाला फलश्रुतीही म्हणायची आहे। तर फलश्रुती म्हणत असताना सगळ्यांनी हात जोडायचे आहेत, कारण आपण महाराजांकडे म्हणजे आपण प्रभू श्रीरामांकडे फलश्रुती घेत आहोत, त्यांच्याकडे आपण फळांची अपेक्षा करत आहोत की माझ्या मुलाचे हात पाय कान नाक डोळे शरीरातील प्रत्येक अवयव हे सुदृढ ठेव, सुखरूप ठेव। तर हे आपण असं करायचं आहे। त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करायची की माझ्या मुलांना सुखरूप आयुष्य दे, त्यांना प्रत्येक संकटातून त्याचं संरक्षण कर आणि त्यांच्या आयुष्यामध्ये विकास होऊ दे। मुलांना पण ते सांगायचं, औक्षण करून झाल्यावर तुम्ही पण प्रभू श्रीरामांना सांगायचं आहे, प्रार्थना करायची आहे। जेव्हा आपण दिव्याची पूजा करत असतो तेव्हा प्रार्थना करायची आहे आणि तेव्हा त्यांना म्हणायचं आहे की मला निरोगी आयुष्य दे, माझ्या आयुष्यातील कोणी हितशत्रू असेल त्यांचा म्हणजे माझा त्यांच्यापासून बचाव होऊ दे, माझ्या आयुष्यामधील काही निगेटिव्हिटी जाऊ दे। आता लहान मुलांना या गोष्टी काय बोलता येणार नाही, मग त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता। आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा, जर समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी शिकायला असतील तर अशा वेळेस काय करायचं आहे, तर अशा वेळेस ते ज्या दिशेला शिकायला आहेत तिथे तुम्हाला औक्षण करायचं आहे, म्हणजे त्या दिशेला तोंड करून औक्षण करायचं आहे। आणि रामरक्षा तुमची इच्छा असेल तर तुम्ही म्हणावी, नाहीतर ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की पॉझिटिव्हिटी जी काही म्हणजे मुलातील माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये तेजोमय प्रकाश पडू दे किंवा माझ्या मुलाला यश कीर्ती सुख शांती लाभू दे, तर तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे। म्हणजे मुलगा ज्या दिशेला आहे त्या दिशेला तुम्हाला ओळायचं आहे। तर या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करावा। प्रत्येकाचं लेकरू हे सुखाचं समाधानाचं राहो, प्रत्येकाला निरोगी आयुष्य लाभो, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते मी। तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा। तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।